निलेश, काय सध्या माहिती आपल्या हाती लागलेली आहे? कारण एवढा मोठा आरोप समोर येत आहे आणि या संदर्भातले अनेक डिटेल्स सुद्धा आपण समोर आणलेले आहेत. काय प्रतिक्रिया समोर आल्या? नक्कीच आता खरं तर जी जागा आहे जी 40 एकराची महारवतनाची त्या जागेच्या बाहेरच आहे आणि या ठिकाणी आता काही लोकसुद्धा आलेली आहेत आणि माझ्याकडं मालमत्ता पत्र आहे. ज्या मालमत्ता पत्रामध्ये जे मूळ या जागेचे मालक आहेत त्यांचं हे पत्र आहे आणि त्याच्यात अनेक नावं आहेत. अर्थात आता ती लोकसुद्धा या ठिकाणी आलेली आहे. मी पुन्हा एकदा दाखवतो की जी जागा 40 एकराची जागा जी आहे ती कशा पद्धतीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी आता त्या जागेच्या आतमध्ये कामसुद्धा सुरू केलेलं आहे. काही JCP आणि काही कन्स्ट्रक्शनचं कामसुद्धा या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एवढंच नाही तर हे जे मूळ मालक आहेत ते आता आपल्यासोबत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते हा लढा देत आहेत. खरं तर हा जो व्यवहार आहे हा 2060 ते 70च्या साली हा करार पहिला करण्यात आला. त्यानंतर परत 2002मध्ये हा करार पुन्हा करण्यात आलेला आहे. म्हणजे जी महारवतनाची जी जागा आहे ती शासनाने 60 ते 55च्या साली ताब्यात घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे 50 वर्षानंतर करार केल्यानंतर 2002मध्ये ती पुन्हा एकदा ताब्यात घेतलेली. असे 2 करार या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा देण्यासाठी ही जे मूळ मालक आहेत ते आपल्यासोबत आहे. खरं तर त्यांनी हा पत्र व्यवहारसुद्धा केला होता की जी जागा आहे ती पुन्हा एकदा आमच्या ताब्यात मिळावी. त्यासाठी त्यांनी पॉवर अटर्नी जी आहे ती त्या कंपनीला दिली होती. मात्र त्या पॉवर अटर्नीचा चुकीचा वापर करून त्यांनी तो व्यवहार केल्याचं म्हणणं जे आहे ते आता या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. मूळ मालक जे शेतकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत. ढोले दादा, तुम्ही गेल्या अनेक वर्ष झालं या ठिकाणी प्रयत्न करताय ती जागा जी आहे ती तुम्हाला मिळवण्यासाठी. मुळात यामध्ये प्रश्न निर्माण होतो, तुम्ही जो पॉवर अटर्नी जी केली ती कशासाठी दिली होती त्यांना? ही पॉवर अटर्नी शीतल तेजवानीला दिली होती 2008 साली. ही जागा मुंबई सरकारच्या ताब्यात होती. ही जागा पुन्हा आमच्या महारवतनदारांना मिळून देणार यासाठी त्यांना पॉवर अटर्नी दिली होती. तुम्ही मला मागाशी सांगितले की आम्ही 2013-12 पासून प्रयत्न करतो ही जागा मिळवण्याची. काय नेमकी ते प्रकरण होतं आणि तुम्ही काय मागणी केली होती? ही 2013ला आम्ही मंत्रालय या ठिकाणी समस्त महारवतनदार त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्या ठिकाणी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात होते. त्यांनी आम्हाला तर नोटीसद्वारे कळवण्यात आलं होतं की तुमचं म्हणणं काय आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं म्हणणं मांडावे. तर आम्ही समस्त महारवतनदारांनी त्या ठिकाणी आमच्या लेखी व तोंडी स्वरूपात आम्ही त्यांना हरकत नोंदवलेली आहे की शीतल किशनचंद तेजवानी यांनी जी पॉवर अटर्नी घेतली होती त्या पॉवर अटर्नीचा ते सध्या गैरउपयोग करताना आम्हाला निदर्शनास आलं होतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन हरकत घेतली होती. तुमची किती इथं जमीन आहे ना? आता तुमची काय मागणी? 4 एकर आमची इथे. आम्ही पॉवर अटर्नी अशी लिहून दिली होती की जागा सुटाव म्हणून, पण त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि परस्पर जागा विकलेली आहे. तुमची किती जागा आहे? 4.5 एकर आहे. आम्ही बाबाजी दगडू गायकवाड यांचा वारसदार आहे आणि त्या शीतल तेजवानीला आम्हाला बाळासाहेब थोरातने नोटीस पाठवलं होतं आम्हाला. आणि मग त्यावेळेला सुद्धा त्या वकिलाला बाळासाहेब थोरात बोलले तुम्ही हायकोर्टातून जागा नाव करायला बघत होती शीतल तेजवानी. तिचा वकील आला होता. मग त्या वकिलाला बरंच झापलं त्यांनी. तर मग ते आम्हाला बोलले बाळासाहेब थोरात बोलले आम्ही तुम्हाला सहकार्य करू. नंतर ते सरकार पडलं, ते राहिलं तर राहिलंच असं. आता मला सांगा या जागेमध्ये आता काय सुरू आहे? व्यवहार पूर्ण न होता त्यांनी आतमध्ये पोकलँड JCP पोकलँड ट्रॅक्टरचं काम चालू आहे. हे चुकीचं काम चालू आहे. अजून व्यवहार पूर्ण झाला नाही. शेतकऱ्याला काही कल्पना नाही. आतमध्ये पोकलँडचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता 2 JCP 1 पोकलँड आहे, 2 हायवा आहे आणि इकडं आजूबाजूच्या बिल्डिंगचं जे काम चालू आहे त्याचा राडारोडा कचरा रॅबिट इथं टाकून रस्ता लेवल करत आहे. हे चुकीचं काम चालू आहे. नक्कीच. मला सांगा, आता तूही सांगत होता की तुम्हाला इथं आतमध्ये बघून सुद्धा दिलं जातं सुद्धा परमिशन आम्हाला या ठिकाणी नाही आहे. आतमध्ये जाण्याची परमिशन लांबच आहे. आतमध्ये आजूबाजूला जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ज्यांचा राडारोडा आहे तो आतमध्ये टाकला जातो आहे आणि आजपर्यंत या ठिकाणी 60 ते 70 गाड्या डंपरचा आजूबाजूचा राडारोडा त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि आमची किती जागा इथं? आमची हिस्सा नंबर 1 व 2 अशी 4 ते 5 एकर जमीन आमची या ठिकाणी आहे. तर आजूबाजूचा जो राडारोड आहे तो आतमध्ये टाकला जातोय. तुम्ही आतमध्ये बघू शकता. आतमध्ये JCPचं काम चालू आहे, परंतु मूळ जे वतनदार आहेत त्यांना या ठिकाणी आतमध्ये जाता येत नाही, पाहताही येत नाही. सर्व बाजूनी पॅक केलेलं तुम्ही दाखवू शकता. या ठिकाणी संपूर्ण 4ही बाजूनी पॅक केलेलं आहे. कोणी कोणालाही आतमध्ये सोडत नाही.
तुम्ही पण सांगत होता की गेल्या अनेक वर्ष झालं जी जागा आहे ती सरकारकडची ती ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मग काय तुम्हाला उत्तर आले? नाही, आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले, वेळोवेळी आम्ही शासन दरबारी गेलो, मंत्रालयात गेलो, पण आम्हाला काही तिकडनं दाद मिळाली नाही. आणि यानंतर आता आमची फसवणूक झाली आणि हा व्यवहार झालेला आहे. आम्हाला फसवून खोटा दस्त केलेला आहे. आमच्या एक व्यक्तीला पकडून त्याला काहीतरी थोडंसं आमिष दाखवून किंवा काय दारू पाजून त्याला काहीतरी खोटं फसवणूक झालेली आहे आमची. काही अजूनही शेतकरी आहेत, काय तुम्ही डॉक्युमेंट्स आणलेले आहे? हे बघा, मी रमाकांत राजाराम गायकवाड, हिस्सा नंबर 1 आणि 2मध्ये माझे आजोबा दगडू घैना महार जे सातबारा आणल्या मी. बघा, हे दगडू घैना महार त्यांचा मी नातू, हे 2 सातबारे. ही जमीन आमच्याकडे ब्रिटिशकालीन महार वतन हे सनद आहे, सनद. बघा, इथं महार वतन तेव्हापासून आमच्याकडे आलेली आहे. आम्हाला इनामी मिळालेली जमीन आहे. तर हे आम्ही ह्या जमिनीचे मूळ मालक आहे. आज तारीख आम्हाला 2007 मध्ये शीतल तेजवानी फक्त जमीन सोडवण्यासाठी आमच्याकडे पावरपासून घेतले आणि जुजबी पैसे दिले. 2007 ते आज तारीख आहे ती बाई आमच्याकडे झुकून आलेली नाही, काही व्यवहार नाही. फक्त आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक झालेली आहे आणि आम्हाला आज परिस्थिती अशी की ह्या गेटच्या बाहेर उभं राहायला लागते. बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही तुमचं पॉवर ॲक्टिव्हिटी दिली त्यावेळेस नेमकं काय बोलणं झालं होतं किंवा आम्ही फक्त जमीन सोडून मग तुमच्या नावावर सातबारा होईल, त्याच्यानंतर व्यवहार केला जाईल, पूर्ण करण्याचं. पण ही आमची घर फसवणूक झालेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही? हां, मी परेश नानासाहेब गायकवाड. हा, सर्वे नंबर 88मध्ये 1, 9 व 23 हिस्सा क्रमांकामध्ये आमची जागा आहे. काळू गंगारामचा मी नातू आहे, त्याचा हा मृत्यूचा दाखला. आणि शीतल तेजवानी यांनी 5,000चा चेक दिलेला, चेक बाउन्स झालेला आहे. श्वेता, फार महत्त्वाचं माहिती आहे. शीतल तेजवानी जे आहेत, ज्यांनी हा पॉवर ॲक्टिव्हिटी केली होती, ही जागा देण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी 5,000चा चेक दिला होता, बाउन्स झालेला आहे. आणि हा चेक जो आहे तो बाउन्स सुद्धा झालेला आहे. परेश नानासाहेब कसा, म्हणजे कसा व्यवहार करण्यात केला? हे आमच्या वडिलांना फसवणूक केलेला आहे व्यवहार हा. ॲक्च्युअल म्हणजे त्यांनी नुसतं पॉवर ऑफ अटर्नीवर कधी न रद्द होणारं केलेलं आहे, पण ती पॉवर ऑफ अटर्नी चुकीची केलेली आहे असं आमचं मत आहे. मग ती पॉवर ॲक्टिव्हिटी तुम्ही कॅन्सल करण्यासाठी लढा देताय का? हो, लढा देतोय ना. हायकोर्टात गेलो होतो, परंतु तिथं काही दाद चालली नाही. हायकोर्टात सुद्धा 2013पर्यंत आमचे वडील आणि मी जात होतो, त्यामुळे ही केस बाद झालेली आहे ॲक्च्युअल. तरी पण हा जो व्यवहार केलेला आहे आता, ॲक्च्युअल हा चुकीचा आहे असं आमचं मत आहे. नाही, पण आता हा जो चेक बाउन्स झालेला, हा जो व्यवहार झालेला आहे, हा Zee24 तासनी समोर आणलेला आहे. बरोबर. तर आता एक कुठंतरी तुम्हाला आशा वाटते की हा व्यवहार रद्द होऊन परत तुम्हाला मिळेल? नाही, ही आमचीच जमीन आहे ना, आम्हालाच मिळावी. सरकार आमच्यावर अतिक्रमण करते असं आमचं मत आहे. आणि जे कुठलंही सरकार येऊ, काँग्रेस येऊ, भाजप येऊ, हे आमच्या महारवतनावरच डोळा ठेवतं. आणि जेवढ्या महाराष्ट्रातल्या जागा आहेत तेवढ्या महारवतनाच्या जागा ह्यांनी ॲक्वायर केलेल्या आहेत असं आमचं मत आहे. आणि बिल्डर लॉबी म्हणजे चोर आहे एक प्रकारचे, असं माझं मत आहे. आणि कमी पैसे देतात आणि पैसे देण्याचं आम्हीच दाखवतात, प्रत्यक्ष पैसे देत नाहीत बरं का, पैसे देत नाहीत. त्यामुळे हे बिल्डर लॉबी सगळी चोर आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता तुमची भूमिका काय असणार आहे? आता तुमची मागणी काय? आता आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची जागा जी आहे ती आमची जागा आम्हाला मिळायला पाहिजे कुठल्याही प्रकारे. जर 2 दिवसात जर राज्य सरकार एवढी फाईल जोरात हलवून जर 2 दिवसात नावं लावतं, तर 2013ला ज्या वेळेला आमची माननीय त्यावेळेला महसूल मंत्री होते थोरात साहेब, बाळासाहेब थोरात, त्यांच्यासमोर हिअरिंग झाल्याच्यानंतर आमच्या सगळ्या बांधवांनी त्या फाईल्स, आपल्या वंशावळी या सगळ्या दाखल केल्या होत्या तिथे महसूल मंत्र्यांकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्यावेळेला मुख्य सचिवांकडे. त्या फाईलची आमच्या सगळ्यांची वास्तविक पाहता 7/12वर नावं यायला पाहिजे होती. ती आजपर्यंत आज तागायत नावं येऊ शकलेलं नाही. आणि 2 दिवसात तुम्ही व्यवहार करून त्या माणसाचं नाव बेकायदेशीररित्या रस्त्यावर आणताय. हा एक प्रकारे आमच्या प्रॉपर्टीवर आणि आमच्यावर केलेला हल्ला आहे, घाला आहे असं आम्ही समजतो. आणि याच्यातून ही प्रॉपर्टी आम्हाला मिळायलाच पाहिजे कुठल्याही प्रकारे. त्याच्या सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींना आम्ही बरोबर घेऊन लढणारच आहोत कोर्टच्या माध्यमातून. पण या आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणि तुम्ही आम्हाला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल तुमचंही आम्ही अभिनंदन व्यक्त करतो की या ठिकाणी तुम्ही खऱ्याच अर्थाने आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या हक्क अधिकारासाठी जी मीडियाच्या मार्फत लढतात. तर धन्यवाद. कपिल गायकवाड. तुम्ही या ठिकाणी आता आंदोलन सुद्धा करणार आहे, काय भूमिका घेतात?
या ठिकाणी आम्ही उद्या 11 वाजता मुंडवा पोलीस स्टेशन आज रोजी आम्ही अर्ज देणार आहोत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सर्वांना आम्ही निवेदन अर्ज देणार आहोत. आम्ही उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच श्रोता, आपण या ठिकाणी पाहतो की आता हा जो लढा आहे तो शेतकऱ्यांचा लढा हा झी 24 तासने उचलून धरलेला आहे. महार समाजाचे अनेक मंडळी जे आहेत, जे मूळ मालक आहेत, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि झी 24 तासच्या या बातमीनंतर ते पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आता ही जी मागणी आहे की आता जो व्यवहार झालेला आहे तो रद्द झाले पाहिजे आहे आणि जो मूळ मालक आहेत त्यांना ही जागा पुन्हा मिळावी यासाठी ते आता लढा देण्यासाठी उभे राहिलेले पाहायला मिळतात. मात्र नेमका ती जी जागा आहे म्हणजे 40 एकराचा जो प्लॉट आहे त्या जागेवर आहे आणि मी या ठिकाणी कॅमेरामन आपले नितीन सांडबोर आहे त्यांना मी विनंती करतो की जी ती जागा आहे ती पुन्हा एकदा दाखवावी, कारण त्या जागेमध्ये आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालेलं पाहायला मिळत आहे. अर्थात आता हे काम जे आहे ते कालपासून बंद केल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलेलं आहे. मात्र या ठिकाणी ही जागा आहे ती डेव्हलप करण्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. अनेक JCP आहेत आणि चारही बाजूनी या ठिकाणी CCTV लावण्यात आलेले आहे जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या व्यक्ती आतमध्ये येऊ नये, काय चाललंय हे कळू नये अशा प्रकारची खबरदारी सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. श्रोता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी निलेश.